नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा असा जगातील सर्वात सोपा व्हेज पुलाव रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे ना, कोणीही सहज बनवू शकेल आणि झटपट बनणारी आहे. तर व्हेज पुलावसाठी इथे मी बिर्याणी राईस आधीच शिजवून घेतलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये. अर्धा किलो राईस शिजवून घेतलेला आहे 2 भांड्यांमध्ये. तर आहे ना असा शिजवून घेतलेला आहे, 90% शिजवून घेतला आहे, म्हणजे मोकळा सडसडीत होतो. तर आता हा आपल्याला आहे ना भात पूर्णपणे ना थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही बिर्याणी राईस वापरू शकता किंवा कोलम राईससुद्धा वापरू शकता. ज्या तांदळाचा सुटसुटीत भात होतो ना, ते तांदूळ वापरा. मी इथे बिर्याणी राईस वापरलेला आहे. तर आहे ना आता हा सुटसुटीत होण्यासाठी ना मी परातीमध्ये सर्व भात मोकळा करून घेणार आहे. तर अर्धा किलो तांदळाचा भात आहे हा. तर पूर्णपणे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे आहे ना आपला व्हेज पुलाव एकदम सुटसुटीत मोकळा होतो. तर आता आहे ना परातीमध्ये असा पसरून ठेवलेला आहे, काटा चमच्याने चांगला मोकळा झालेला आहे. तर या रेसिपीसाठी ना मोकळा सुटसुटीत भात लागतो, त्यामुळे आपण मोकळा सुटसुटीतच शिजवून घ्यायचा आहे. तर आता आहे ना व्हेज पुलावसाठी इथे मी ना ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि बटाटा घेतला आहे साल काढून बारीक चकत्या करून, आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि वेगवेगळ्या भाज्यासुद्धा वापरू शकता. फ्लॉवर, बीन्स, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता. इथे मोठे 5 टोमॅटो आणि मोठे 5 कांदे मी चिरून घेतलेले आहेत, आणि इथे ना 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 3 तुकडे आले घेतलेलं आहे. या रेसिपीसाठी ना आलं लसूण पेस्ट भरपूर वापरायची, त्यामुळे खूप छान चव येते पुलावला. तर टोमॅटो आणि कांदा पण भरपूर वापरायचा. तर टोमॅटो लालच वापरायचे. तर झटपट पुलाव आहे, त्यामुळे रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे कढईमध्ये ना 1 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना ही शिमला मिरची ना फ्राय करून घेत आहे. तर हे पहा, मी अशी फ्राय करून घेतलेली आहे, बाजूला काढून ठेवत आहे. आता आपल्याला आहे ना बाकीच्या भाज्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या. तर बटाटा एकदम बारीक चकत्या केलेल्या आहेत, कारण लवकर शिजावा म्हणून. तर इथे आपल्याला 80 ते 90% बटाटा आहे ना तेलामध्येच फ्राय करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या भाज्या वापरसाल, गाजर, बीन्स वगैरे, फ्लावर जे काही वापराल ना, ते असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मी आता ह्या 2-3च भाज्या वापरणार आहे, त्यामुळे मी तेवढंच केल्यात. तर बघा, बटाटा शिजलेला आहे तेलामध्येच. आता आहे ना ग्रीन पीस जर तुम्ही ना फ्रोझन नसेल वापरणार, ताजे मटर वापरणार असेल, तर ते सुद्धा असे ना फ्राय करून घ्या. तर आता इथे मी ना अर्धा पॅकेट बटर टाकलेलं आहे, अमूल बटर. बटरमुळेच या पुलावला छान चव येते. आणि जे 5 कांदे चिरून घेतले ते लगेच टाकले, कारण बटर जळू नये म्हणून. आणि डायरेक्ट बटर नाही वापरायचं, तर तेलामध्ये बटर टाकायचं. आणि आता कांदा हलकासा लाल झाल्यावर आलं लसूण पेस्ट जी सर्व केली होती मी, ती सर्व टाकून घेतलेली आहे. आता मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर चांगलं परतून घ्यायचं आहे याला. भरपूर आलं लसूण पेस्ट, कांदा भरपूर वापरायचा, टोमॅटो भरपूर वापरायचा. हा झटपट पुलाव एक नंबर लागतो. भरपूर भाज्या वापरून सुद्धा हा आहे ना व्हेज पुलाव बनवू शकतो आपण. आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतो. गाजर, बीन्स, फ्लावर आणि काजू वगैरे पण टाकू शकतो आपण तळून. तर आहे ना आता कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि आलं लसूण पेस्ट पण चांगली परतली गेली. आता टोमॅटो टाकलेले आहेत. तर 5 टोमॅटो लाल रंगाचे वापरायचे, म्हणजे पुलावला छान लाल रंग येतो. आता चांगला टोमॅटो मऊ होतोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर टोमॅटोसुद्धा छान मऊ व्हायला लागलेला आहे. झटपट पुलाव आहे आणि चवीला भारी लागतो, आणि याचा एवढा सुगंध भारी येतो ना की वासानेच नुसता खाऊशी वाटतो. आता मी हे ना फ्रोझन ग्रीन पीस घेतलेले आहेत. तर तुम्ही आहे ना तुमच्या आवडीनुसार आहे ना ओले वापरू शकता किंवा फ्रोझन वापरू शकता. मी फ्रोझन घेतले म्हणून डायरेक्ट याच्यामध्ये टाकत आहे. तुम्ही जर ग्रीन पीस घेतले ना, म्हणजे ओले मटर घेतले ना, तर तुम्ही आहे ना मगाशी मी बटाटा फ्राय केला तसे मटर फ्राय करू शकता. फक्त मटर उडतात ना, तर झाकण ठेवून फ्राय करा, म्हणजे शिजवून घ्या हलकेसे तेलामध्ये. आता आहे ना फ्रोझन ग्रीन पीस आहे, थोडेसे कच्चे राहायला नको म्हणून मी झाकण ठेवून वाफ काढून घेत आहे. ते लवकर शिजतात. तर हलकीशी वाफ काढलेली आहे. आणि आता आहे ना हा जो फ्राय केलेला बटाटा तो टाकलेला आहे. बटाटासुद्धा 80 ते 90% आपण आहे ना फ्राय करून घेतलेला आहे, म्हणजे शिजवून घेतलेला आहे. कारण आपण याच्यामध्ये आता जास्त शिजवणार नाही. तर झाकण ठेवून हलकीशी एक वाफ काढलेली आहे. आता हे मटार आणि बटाटासुद्धा पूर्णपणे शिजलेले आहे. आता याच्यामध्ये आहे ना एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे. आता या पुलावला छान लाल रंग यावा म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. पोहे खायच्या चमच्याने मोठा एक गच्च भरून चमचा आहे ना लाल मिरची पावडर घेतलेली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर. रंगाचं तिखट घेतलेलं आहे, म्हणजे छान लाल रंग येईल. आणि इथे ना पावभाजी मसाला घेतलेला आहे मी. तर पोहे खायच्या चमच्याने ना 3 ते 4 चमचे पावभाजी मसाला वापरायचा, कारण तो मसाला आहे ना पावभाजी मसाला तिखट नसतो, त्यामुळे जास्त वापरायचा. आणि इथे ना तिखटपणासाठी अर्धा चमचा आहे ना लाल तिखट घेतलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे.
तर या पोहे खायच्या मोठ्या चमच्याने मी सर्व मसाले मोजून घेतलेत. 4 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. तर हे अर्धा किलोसाठीचं प्रमाण आहे. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण पावभाजी मसाला भरपूर टाकायचा, त्यामुळे या पुलावला छान चव येते. तर आता हे सर्व परतून झालेलं आहे. आपण ग्रीन पीस आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे वाफ देऊन. आणि आता हे जो थंड झालेला भात आहे ना तो टाकायचा आहे. यासाठीच आधीच शिजवून घ्यायचं तांदूळ, म्हणजे भात करून घ्यायचा आणि तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा, थंड करून घ्यायचा, म्हणजे छान मोकळा सुटसुटीत पुलाव तयार होतो. जर तुम्हाला दुपारी भात खायचा असेल ना, पुलाव खायचा असेल, तर तुम्ही सकाळीच भात शिजवून ठेवा मोकळा सुटसुटीत, किंवा संध्याकाळी करायचं असेल तर दुपारी शिजवून ठेवा, म्हणजे छान मोकळा सुटसुटीत भात होतो. आणि आता हे याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. अशा गुठळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. पूर्ण भात सुटसुटीत करून घ्यायचा आणि भात सुटसुटीत करून थंडच करून घ्यायचा आहे. गरम गरम नाही टाकायचा, नाही तर मग असा चिकटल्यासारखा होतो, चिकट होतो भात. म्हणून आधीच भात शिजवून पूर्णपणे मोकळा करून सुटसुटीत करून थंड करून घ्यायचा, म्हणजे छान मोकळा सुटसुटीत पुलाव तयार होतो. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपण भात शिजवताना मीठ टाकलेलं आहे, तरी पण भाज्या शिजवताना मीठ नव्हतं टाकलं, म्हणून मी वरनं मीठ टाकले चवीनुसार. आणि आता वरनं बटर टाकलेलं आहे, आवडीनुसार टाकायचं बटर. अमूल बटर टाकलेलं आहे मी. मगाशी सुद्धा अर्ध पॅकेट बटर टाकलेलं आहे. या बटरमुळे फारच छान चव येते पुलावला. तर आपण याला तव्यावर केला तर तवा पुलावसुद्धा म्हणू शकतो, किंवा किंवा याला आलू मटर पुलावसुद्धा म्हणू शकतो, किंवा आपण वेगवेगळ्या व्हेजिटेबल वापरल्या, तर मी ते 3 भाज्या वापरल्यात म्हणून मी व्हेज पुलाव म्हणते ते, पण तुम्ही सर्व भाज्या वापरल्या तर मिक्स व्हेज पुलावसुद्धा म्हणू शकता. तर आणि आता वरनं जी फ्राय केलेली शिमला मिरची होती ती सर्वात शेवटी टाकायची, कारण ती छान लागते अशी क्रंची, म्हणून मग आधी फ्राय करून सर्वात शेवटी टाकलेली आहे. ती खूप जास्त शिजवली ना चांगली लागत नाही. तर आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आपला मस्त असा पुलाव तयार झाला आहे. पण अजून एक वाफ काढून घ्यायची, 1 ते 2 मिनटं, म्हणजे छान सर्व मसाले आणि बटर वगैरे सर्व मुरतं या पुलावमध्ये. तर बघा तुम्ही किती छान वाफ निघालेली आहे आणि भात पण चांगला मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे. तर मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. किती छान असा आपला मस्त व्हेज पुलाव तयार झालेला आहे, किंवा आलू मटर पुलाव तयार झालेला आहे. खूप सुटसुटीत आहे. तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये आवडत असेल तर. तर मस्त असा व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे, आलू मटर पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.